नमस्कार मित्र मैत्रिणींनो, टार्गेट स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडीचा आढावा घेणार आहोत। तुम्हाला आमचा चॅनेल आवडला असेल, आमचे व्हिडिओ आवडत असतील आणि त्यातून तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे अभ्यासामध्ये मदत होत असेल तर जरूर एक छोटेसे कष्ट करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया (PCI) म्हणजे काय? प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने (PCI) अलीकडेच पेड न्यूज बाबत प्रिंट मीडियासाठी एक सल्लागार जारी केला आहे। न्यायमूर्ती जे.आर. मुधोळकर यांच्या अध्यक्षतेखालील प्रथम पत्रकार आयोगाच्या शिफारशींवर संसदेने 1966 मध्ये प्रथम PCIची स्थापना केली होती। सध्याची परिषद प्रेस काउन्सिल कायदा 1978 अंतर्गत कार्य करते। ही एक वैधानिक, न्यायिक संस्था आहे जी भारतातील प्रेसचे वॉचडॉग म्हणून काम करते। रचना: त्यात एक अध्यक्ष आणि इतर 28 सदस्य असतात। राज्यसभेचे अध्यक्ष, लोकसभेचे सभापती आणि परिषदेचा एक प्रतिनिधी यांचा समावेश असलेल्या समितीद्वारे अध्यक्षाची नियुक्ती केली जाते। अध्यक्ष, परंपरागत, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत। परिषदेचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असतो। प्राथमिक कार्य: प्रसारमाध्यमांचा सराव तपासणे आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यावर लक्ष ठेवणे। इतर कार्ये: वृत्तपत्रांना त्यांचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यास मदत करणे, उच्च व्यावसायिक मानकांनुसार पत्रकार आणि वृत्तपत्रांसाठी आचारसंहिता तयार करणे, सार्वजनिक हिताच्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा पुरवठा आणि प्रसार प्रतिबंधित करण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही विकासाचे पुनरावलोकन करणे, भारतातील कोणत्याही वृत्तपत्र किंवा वृत्तसंस्थेला परकीय स्रोतांकडून मदत मिळाली असेल अशा प्रकरणांचे पुनरावलोकन करणे, ज्याचा संदर्भ केंद्र सरकारने दिला आहे। पत्रकारितेच्या व्यवसायातील व्यक्तींना योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी सुविधा प्रदान करणे, वृत्तपत्रांची मक्तेदारी किंवा एकाग्रतेकडे नेणाऱ्या घडामोडींचा अभ्यास करणे आणि त्यावर उपाय सुचवणे। पावर्स हे पत्रकारितेच्या नैतिकतेचे उल्लंघन केल्याबद्दल किंवा प्रेसच्या स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप केल्याबद्दल पत्रकारांविरुद्धच्या तक्रारींचे निराकरण करते। दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अंतर्गत खटला चालवताना दिवाणी न्यायालयाला दिलेले अधिकार संपूर्ण भारतात कौन्सिलला असतील। कौन्सिलने केलेली प्रत्येक चौकशी भारतीय दंड संहितेच्या कलम 193 आणि 228 अंतर्गत न्यायालयीन कार्यवाही मानली जाईल। परिषदेचा निर्णय अंतिम असतो आणि त्याला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही। अपेक्षित क्रेडिट लॉस (ECL) व्यवस्था काय आहे? क्रेडिट रेटिंग एजन्सी इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चने अलीकडेच म्हटले आहे की अपेक्षित क्रेडिट लॉस व्यवस्थेतील संक्रमणाचा प्रभाव शोषून घेण्यासाठी बँकांकडे पुरेसा वेळ आणि आर्थिक ताकद असेल। बातम्यांमध्ये का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडेच बकेट प्रणालीला खर्च झालेला तोटा दृष्टिकोनातून अपेक्षित क्रेडिट तोटा आधारित तरतुदीकडे हलवण्याचा प्रस्ताव दिला आहे। कर्ज तोट्याची तरतूद काय आहे? रिझर्व्ह बँकेने कर्जाच्या तोट्याच्या तरतुदीची व्याख्या हा खर्च म्हणून केला आहे जो बँका डिफॉल्ट कर्जासाठी बाजूला ठेवतात। बँका त्यांच्या पोर्टफोलिओमधील सर्व कर्जांमधून अपेक्षित कर्ज परतफेडीचा एक भाग पूर्णपणे किंवा अंशतः भरून काढण्यासाठी बाजूला ठेवतात। तोटा झाल्यास तिच्या रोख प्रवाहात तोटा घेण्याऐवजी बँक तोटा भरून काढण्यासाठी कर्जाच्या तोट्याचा साठा वापरू शकते। कर्जाच्या तोट्याच्या तरतुदीची पातळी बँकेच्या सुरक्षिततेचे आणि सुदृढतेचे रक्षण करण्यासाठी अपेक्षित असलेल्या स्तरावर आधारित आहे। अपेक्षित क्रेडिट लॉस (ECL) व्यवस्था काय आहे? या प्रथेनुसार बँकेने संबंधित तोट्याच्या तरतुदी करण्यापूर्वी क्रेडिट तोटा प्रत्यक्षात होण्याची वाट पाहण्याऐवजी भविष्यातील अंदाजांवर आधारित अपेक्षित क्रेडिट तोट्याचा अंदाज लावणे आवश्यक आहे। प्रस्तावित आराखड्यानुसार बँकांना त्यांच्या क्रेडिट जोखीम प्रोफाईलवर अवलंबून स्टेज 1, 2 किंवा 3 अशा आर्थिक मालमत्तांचे, प्रामुख्याने कर्ज, वर्गीकरण करणे आवश्यक आहे। स्टेज 2 आणि 3 कर्जामध्ये पाहिल्या गेलेल्या ऐतिहासिक पात तोट्याच्या नमुन्यांवर आधारित उच्च तरतुदी आहेत। बँकांद्वारे अंडरस्कोर हे खर्च झालेल्या नुकसानीच्या तरतुदीच्या विद्यमान दृष्टिकोनाच्या विरुद्ध असेल, ज्यामध्ये खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेट (NPA) श्रेणीमध्ये राहिलेल्या वेळेच्या आधारावर स्टेप अप तरतुदी केल्या जातात। ECL प्रणालीचे फायदे: खर्च झालेल्या तोट्याच्या दृष्टिकोनात पाहिल्याप्रमाणे तरतुदींमधील कमतरतांच्या तुलनेत जास्त तरतुदींचा परिणाम होईल। हे जागतिक स्तरावर स्वीकृत नियमांनुसार बकेट प्रणालीची लवचिकता वाढवेल। खर्च झालेल्या तोटा आधारित दृष्टिकोनामध्ये काय समस्या आहे? बँकांनी आधीच झालेल्या किंवा झालेल्या नुकसानाची तरतूद करणे आवश्यक आहे। कर्ज तोटा ओळखण्यात उशीर झाल्यामुळे बँकांना उच्च पातळीच्या तरतुदी कराव्या लागल्या, ज्यामुळे बँकेच्या भांडवलावर परिणाम झाला। यामुळे बँकांच्या लवचिकतेवर परिणाम झाला आणि प्रणालीगत जोखीम निर्माण झाली। कर्ज तोटा ओळखण्यात उशीर झाल्यामुळे बँकांनी व्युत्पन्न केलेल्या उत्पन्नाचा अतिरेक केला, ज्याचा लाभांश पेआउटसह त्यांच्या भांडवली पायावर परिणाम झाला। मोईपुतळे काय आहेत? शास्त्रज्ञांना अलीकडेच ईस्टर बेटावर पूर्वी न सापडलेली मोआईची मूर्ती सापडली आहे।
मोई पुतळ्यांबद्दल ते ईस्टर बेटावर सापडलेल्या विशाल मेगालिथिक दगडात कोरलेल्या मानवी आकाराच्या पुतळ्या आहेत. ते त्यांच्या कोरलेल्या डोक्यासाठी आणि पुकाओसाठी प्रसिद्ध आहेत. मऊ लाल दगडापासून बनवलेल्या टोपीसारखे आवरण. ते सुमारे 1400 ते 1650 मध्ये रापा नुई म्हणून ओळखल्या जाणारे या बेटाच्या मूळ रहिवाशांनी बांधले होते. सुमारे 1000 मोई पुतळे आहेत जे ज्वालामुखीच्या टफने बनलेले आहेत. त्यापैकी सर्वात उंच 33 फूट आहे. सरासरी त्यांचे वजन 3 ते 5 टन दरम्यान असते, परंतु सर्वात जड 80 पर्यंत वजन करू शकतात. मोआईच्या मूर्ती कोरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांना टोकी म्हणतात आणि ती साधी हातातील चिन्हे आहेत. मोआई काय प्रतिनिधित्व करतात? ते सरदार किंवा मरण पावलेल्या इतर महत्त्वाच्या लोकांचा सन्मान करण्यासाठी बांधले गेले होते. ते अहो नावाच्या आयताकृती दगडी प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात आले होते, जे पुतळ्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या लोकांसाठी थडगे आहेत. मोआईत जाणूनबुजून वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह बनवले गेले होते कारण ते ज्या व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतात त्याचे स्वरूप कायम ठेवण्याचा त्यांचा हेतू होता. ईस्टर बेट, ज्याला रापा नुई देखील म्हणतात, हा चिलीचा मुख्य भूभागापासून सुमारे 2200 मैल अंतरावर प्रशांत महासागरात स्थित एक दुर्गम चिलीचा प्रदेश आहे. हे जगातील सर्वात दुर्गम वस्ती असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. सुमारे 8000 रहिवाशांचे निवासस्थान असलेल्या बेटाचा बराचसा भाग राष्ट्रीय उद्यान आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून संरक्षित आहे. HTT-40 म्हणजे काय? केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय हवाई दलासाठी 6828 कोटी रुपयांच्या 70 HTT-40 बेसिक ट्रेनर विमानांच्या खरेदीला नुकतीच मंजुरी दिली. HTT-40 ट्रेनर विमानाबद्दल हिंदुस्तान टर्बो ट्रेनर -40 HTT-40 हे बेसिक ट्रेनर एअरक्राफ्ट BTA आहे. हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL ने डिझाईन आणि विकसित केले आहे. वैशिष्ट्ये: हे एक टर्बोप्रॉप विमान आहे जे चांगल्या प्रशिक्षणाच्या प्रभावीतेसाठी कमी स्पीड हाताळणीसाठी डिझाईन केलेले आहे. याचे कमाल टेक ऑफ वजन 2.8 टन आहे. ते 450 किलोमीटर ताशी सर्वोच्च गती आणि 1000 किमीची कमाल श्रेणी प्राप्त करू शकते. संपूर्ण एरोबॅटिक टँडम सीट HTT-40 मध्ये वातानुकूलित कॉकपिट, मल्टीफंक्शन डिस्प्लेसह आधुनिक एव्हिओनिक्स, हॉट रिफ्युलिंग आणि 0-0-0 वेग आणि 0 उंची इजेक्शन सीट आहेत. भारतीय वायुसेनेच्या IAF नव्याने समाविष्ट झालेल्या वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी हे विमान BTASची कमतरता पूर्ण करेल. नेव्हिगेशन आणि नाईट फ्लाईट यांसारख्या दुय्यम मोहिमा हाती घेण्याव्यतिरिक्त ते मूलभूत उड्डाण प्रशिक्षण, एरोबॅटिक्स, इन्स्ट्रुमेंट फ्लाइंग आणि क्लोज फॉर्मेशन फ्लाईटसाठी वापरले जाईल. टर्बोप्रॉप विमान म्हणजे काय? टर्बोप्रॉप विमान पिस्टन चालित इंजिन किंवा जेट इंजिनऐवजी टर्बोप्रॉप इंजिन वापरते. त्यांच्याकडे गिअरबॉक्सशी जोडलेली एक किंवा अधिक गॅस टर्बाइन इंजिने असतात जी विमानाला जमिनीवर आणि हवेतून हलवण्यासाठी प्रोपेलरचे फिरवतात. टर्बोप्रॉप विमानांचा ऑपरेटिंग खर्च जेटपेक्षा कमी असतो कारण ते कमी इंधन जाळतात, परंतु ते जेटपेक्षाही कमी असतात. शिन्यू मैत्रीचा सराव भारतीय वायुसेना, IAF, जपान एअर सेल्फ डिफेन्स फोर्स, JSDF सह शिन्यू मैत्री सरावात सहभागी होत आहे. शिन्यू मैत्री सरावाबद्दल हा भारतीय वायुसेना, IAF आणि जपान हवाई सेल्फ डिफेन्स फोर्स, JSDF यांच्यातील द्विपक्षीय लष्करी सराव आहे. हा सराव भारत, जपान संयुक्त सैन्य सराव, धर्म संरक्षक याच्या बाजूला आयोजित केला जात आहे. IAF तुकडी एका C-17 ग्लोबमास्टर 3 सह या सरावात सहभागी होत आहे. सरावाच्या पहिल्या टप्प्यात वाहतूक ऑपरेशन्स आणि रणनीतिक खेळ हाताळणी यावर चर्चा होते. त्यानंतर IAFच्या C-17 आणि JSDF C-2 वाहतूक विमानांद्वारे उड्डाण कवायतींचा दुसरा टप्पा. या सरावामुळे दोन्ही हवाई दलांमधील परस्पर सामंजस्य आणि परस्पर कार्यक्षमता वाढेल. वैभव फेलोशिप योजना अलीकडेच राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त केंद्रीय राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी परदेशातील भारतीयांसाठी वैभव फेलोशिप योजना सुरू केली. वैभव फेलोशिप योजनेबद्दल फेलोशिप अनिवासी भारतीय NRI संशोधकांना भारतातील संशोधन संस्था किंवा शैक्षणिक संस्थेत वर्षातून किमान 1 महिना ते कमाल 2 महिने काम करण्याची संधी देते. कालावधी 3 वर्षे. सरकार संशोधकांना संपूर्ण कालावधीसाठी 37 लाख रुपयांपर्यंतची रक्कम देते. उद्देश भारतीय संस्था आणि जगातील सर्वोत्तम संस्था यांच्यातील शैक्षणिक आणि संशोधन सहयोग सुलभ करून भारताच्या उच्च शैक्षणिक संस्थांच्या संशोधन परिसंस्थेत सुधारणा करणे. हे परदेशी संस्थांमधून भारतातील प्राध्यापक, संशोधकांच्या गतिशीलतेद्वारे केले जाते. पात्रता: शीर्ष 500 QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत वैशिष्ट्यीकृत संस्थांमधील संशोधक फेलोशिपसाठी पात्र असतील. अर्जदार अनिवासी भारतीय NRI, भारतीय वंशाची व्यक्ती, PO किंवा ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया.
OCI असावा आणि तिने किंवा त्याने मान्यताप्राप्त विद्यापीठातून PhD, MD, MS पदवी प्राप्त केलेली असावी. महत्त्व डायस्पोरा मनातील सर्वोत्कृष्ट लोक जागतिक दर्जाचे प्रकल्प आणि उत्पादने वितरित करण्यासाठी देशांतर्गत मनाशी सहयोग करतील. SWAYATT उपक्रम नुकतेच फेब्रुवारी 2019 मध्ये पहिल्यांदा सुरू करण्यात आलेल्या SWAYATTच्या यशाच्या स्मरणार्थ एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. SWAYATT इनिशिएटिव्हबद्दल गव्हर्नमेंट मार्केटप्लेस जेम वरील ट्रान्झॅक्शन्सद्वारे स्टार्ट अप महिला आणि तरुणांच्या फायद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा एक उपक्रम आहे. उद्देश पोर्टलवर विक्रेते आणि सेवा प्रदात्यांच्या विविध श्रेणींच्या समावेशास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे प्रशिक्षण आणि नोंदणी सुलभ करण्यासाठी सक्रिय पावले उचलणे, महिला उद्योजकता विकसित करणे आणि सार्वजनिक खरेदीमध्ये MSME क्षेत्र आणि स्टार्टअपच्या सहभागास प्रोत्साहन देणे. सरकारी मार्केटप्लेस जेम म्हणजे काय? जेम हे ऑनलाईन मार्केट प्लॅटफॉर्म आहे जे 2016 मध्ये सरकारी मंत्रालये, विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, PSU इत्यादींद्वारे वस्तू आणि सेवांच्या खरेदीला सुलभ करण्यासाठी स्थापन करण्यात आले होते. भारताचे नॅशनल प्रोक्युरमेंट पोर्टल म्हणून त्याची कल्पना करण्यात आली आहे. हे पोर्टल राष्ट्रीय गव्हर्नन्स विभाग, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय च्या तांत्रिक सहाय्याने पुरवठा आणि निपटारा महासंचालनालयाने, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय विकसित केले आहे. जेम हे पूर्णपणे पेपरलेस, कॅशलेस आणि सिस्टम चालित मार्केटप्लेस आहे जे कमीतकमी मानवी इंटरफेससह सामान्य वापराच्या वस्तू आणि सेवांची खरेदी सक्षम करते. एरिथ्रिटॉल नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या क्लिव्हलँड क्लिनिकच्या नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की एरिथ्रिटॉल एक लोकप्रिय कृत्रिम स्वीटनर, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकच्या वाढीव जोखमीशी संबंधित आहे. बातमीत का? संशोधकांनी अहवालात खालील मुद्दे मांडले आहेत. या विशिष्ट कृत्रिम स्वीटनरचा दीर्घकाळ वापर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकच्या वाढीव जोखमीशी संबंधित आहे. एरिथ्रिटॉलने प्लेटलेट्स सक्रिय करणे आणि गठ्ठा तयार करणे सोपे केले. अंतर्ग्रहण केल्यानंतर एरिथ्रिटॉल शरीराद्वारे खराबपणे चयापचय होत नाही. त्याऐवजी ते रक्तप्रवाहात जाते आणि मुख्यतः लघवीद्वारे शरीर सोडते. मानवी शरीर नैसर्गिकरित्या कमी प्रमाणात एरिथ्रिटॉल तयार करते, म्हणून कोणतेही अतिरिक्त सेवन जमा होऊ शकते. एरिथ्रिटॉल म्हणजे काय? एरिथ्रिटॉल हे एक लोकप्रिय कृत्रिम स्वीटनर आहे जे जगभरात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. हे एक सेंद्रिय संयुग आहे, एक नैसर्गिकरित्या उद्भवणारे 4 कार्बन साखर अल्कोहोल किंवा पॉलिओल. हे अन्न मिश्रित आणि साखर पर्याय म्हणून वापरले जाते. एरिथ्रिटॉल 60-70% सुक्रोज, टेबल शुगर सारखे गोड असते. तथापि, हे जवळजवळ पूर्णपणे नॉन कॅलोरिक आहे आणि रक्तातील साखरेवर परिणाम करत नाही किंवा दात किडत नाही. संश्लेषण हे एन्झाईम आणि किण्वन वापरून कॉर्नपासून संश्लेषित केले जाते. स्रोत: तुमच्या कृत्रिम स्वीटनरमध्ये एरिथ्रिटॉल आहे का? यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो असे अभ्यासात म्हटले आहे. परदेशी योगदान नियमन कायदा अलीकडेच केंद्र सरकारने सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च CPR चा फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट FCRA परवाना निलंबित केला आहे. परदेशी योगदान नियमन कायद्याबद्दल 1976 मध्ये आणीबाणीच्या काळात परकीय शक्ती स्वतंत्र संघटनांद्वारे देशात पैसा टाकून भारताच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याच्या भीतीने हा कायदा लागू करण्यात आला होता. विदेशी देणग्या मिळवू पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती किंवा NGOने FCRA असणे आवश्यक आहे. कायद्यांतर्गत नोंदणी केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, दिल्ली येथे परदेशी निधी प्राप्त करण्यासाठी बँक खाते उघडण्यासाठी. त्या निधीचा वापर ज्यासाठी ते प्राप्त झाले आहेत आणि अधिनियमात नमूद केल्यानुसारच करणे. नोंदणीसाठी पात्रता निकष: ही नोंदणी निश्चित सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम असलेल्या व्यक्ती किंवा संघटनांना दिली जाते. अर्जदार काल्पनिक किंवा बेनामी नसावा आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एका धार्मिक श्रद्धेतून या धर्मात प्रलोभन किंवा बळजबरीने धर्मांतर करण्याच्या उद्देशाने केलेल्या क्रियाकलापांमध्ये गुंतल्याबद्दल खटला चालवला गेला किंवा दोषी ठरवला गेला नसावा. एकदा मंजूर झाल्यानंतर FCRA नोंदणी 5 वर्षांसाठी वैध असते. स्वयंसेवी संस्थांनी नोंदणीची मुदत संपल्यापासून 6 महिन्यांच्या आत नूतनीकरणासाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. चौकशीत अर्जात खोटे विधान आढळल्यास नोंदणी रद्द केली जाऊ शकते. एकदा NGOची नोंदणी रद्द झाली की ती 3 वर्षांसाठी पुन्हा नोंदणीसाठी पात्र नसते. मंत्रालयाला NGOची नोंदणी 180 दिवस प्रलंबित चौकशीसाठी निलंबित करण्याचा अधिकार आहे आणि त्याचा निधी गोठवू शकतो. सरकारच्या सर्व आदेशांना उच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. पन्ना व्याघ्र प्रकल्प PTR अलीकडे केन बेटवा लिंक प्रकल्प KBLP चा एक भाग म्हणून पन्ना व्याघ्र प्रकल्प PTR
आणि आसपासच्या भागात वन्यजीव आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी एक सर्वसमावेशक एकात्मिक लँडस्केप व्यवस्थापन योजना ILMP तयार करण्यात आली आहे. बातमीत का ग्रेटर पन्ना लँडस्केप व्यवस्थापन योजनेची पद्धतशीर आणि कालबद्ध अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सरकारच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ग्रेटर पन्ना लँडस्केप कौन्सिल GPLC स्थापन करण्यात आली आहे. सर्व भागधारकांच्या सदस्यांसह मध्य प्रदेशचे पन्ना व्याघ्र प्रकल्पाविषयी महत्त्वाची माहिती. पन्ना व्याघ्र प्रकल्प हे उत्तर मध्य प्रदेशातील विंध्य टेकडीवर स्थित एक गंभीर वाघांचे अधिवास आहे. प्रमुख वनस्पती प्रकार गवताळ प्रदेशात पसरलेले कोरडे पानझडी जंगल आहे. उत्तरेला ते सागवानाच्या जंगलाने वेढलेले आहे आणि पूर्वेला साग करधाई मिश्र जंगलाने वेढलेले आहे. ईशान्य दक्षिण पश्चिम विंध्य टेकडीच्या रांगा जंगली प्राण्यांच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील लोकसंख्येला जोडतात. प्राणी बिबट्या, जंगली कुत्रा, लांडगा, हायना, आळशी अस्वली. केन बेतवा लिंक प्रकल्प म्हणजे काय? या अंतर्गत केन नदीचे अतिरिक्त पाणी कॉन्क्रीट कालव्याद्वारे बेतवा खोऱ्यात हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. नद्यांना जोडण्यासाठी राष्ट्रीय दृष्टिकोन योजनेअंतर्गत हा पहिला प्रकल्प आहे. भारतातील सर्वात वाईट दुष्काळग्रस्त भागांपैकी एक असलेल्या बुंदेलखंड प्रदेशाला सिंचन प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पासाठी केंद्र आणि उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकार यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. अंमलबजावणी करणारी एजन्सी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केन बेतवा लिंक प्रकल्प प्राधिकरण KBLPA नावाचे एक विशेष उद्देश वाहन SPV स्थापन केले जाईल. ॲडॉप्ट अ हेरिटेज स्वीकार योजना. अलीकडेच अमेरिकेतील एका पुरातत्वशास्त्रज्ञाने भारताच्या वारसा योजनेचा अवलंब करण्यावर टीका केली. हेरिटेज योजनेचा अवलंब करण्याबद्दल 2017 मध्ये जागतिक पर्यटन दिनानिमित्त अडॉप्ट ए हेरिटेज अपना धरोहर अपना पहला योजना सुरू करण्यात आली. पर्यटन मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांचा हा एक सहयोगी प्रयत्न आहे. सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, कॉर्पोरेट नागरिक, स्वयंसेवी संस्था, व्यक्ती आणि इतर भागधारकांना स्मारक मित्र बनण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. ते CSR अंतर्गत शाश्वत गुंतवणूक मॉडेलच्या दृष्टीने त्यांच्या आवडी आणि व्यवहार्यतेनुसार या स्थळांवर मूलभूत आणि प्रगत पर्यटन सुविधा विकसित आणि अपग्रेड करण्याची जबाबदारी स्वीकारतील. स्मारक मित्रांची निवड पर्यटन सचिव आणि सांस्कृतिक सचिव यांच्यासह अध्यक्ष असलेल्या निरीक्षण आणि दृष्टी समिती द्वारे केली जाते. पालन न केल्यास किंवा अकार्यक्षमतेच्या बाबतीत सामंजस्य करार संपुष्ट करण्याचा अधिकार पर्यवेक्षण समितीला आहे. तुम्हाला आमचा चॅनेल आवडला असेल, आमचे व्हिडिओ आवडत असतील तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.